अकोला येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या सतर्कतेमुळे मोठी घटना टळली आहे। दरोड्याच्या तयारीत असलेल्या कुख्यात टोळीतील 3 आरोपींना पोलिसांनी अटक केली असून 2 आरोपी घटनास्थळावरून फरार झाले आहे। आरोपीकडून पिस्तल, जिवंत काडतुसे, चाकू तसेच महिंद्रा XUV 500 कारसह एकूण 10,59,700 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। 14 मार्च 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेला गुप्त माहिती मिळाली की वाशिम बायपास जवळील अंबिकानगर रोड परिसरात काही संशयित व्यक्ती महिंद्रा XUV 500 कारची नंबर प्लेट बदलून उभे आहेत। ही माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेडके यांनी पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांना कळवून त्यांच्या मार्गदर्शनाखाली पथक घटनास्थळी रवाना करण्यात आले। या प्रकरणी जुने शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम 310(4), 310(5) तसेच शस्त्र अधिनियम कलम 325 आणि 425 अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास उपनिरीक्षक विवेकानंद भारती करीत आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक आणि अप्पर पोलीस अधीक्षक B चंद्रकांत रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शंकर शेडके आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली। जनअभियान न्यूज अकोला प्रतिनिधी MJ गोरवे।